हॅलो गाईज, वेलकम टू डगआउट स्पेल्स. आणि आज आपला व्हिडिओ आपण बनवतोय IPL टीम्स जे आपले उरलेले आहेत त्या सगळ्यांवरती. आता मी इथे तुम्हाला एकटाच दिसतोय, पण मी एकटाच असलेलं बरं आहे. ते अक्षा भडवा आलं नाही इथं, तर त्याला काय कळत नाही IPL मधलं. नुसता थला फॅन आहेत ती लोक. लय छान आहेस. हे गप्प रे. मित्रांनो, असं काय होणार नाही. मी पण असणारच आहे. अरे, गप्पे मी बोलतो तू बाई. तू ना नुसतं थला 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 करत राहशील. थोडंफार जड्डोर पण बोलतो. हा, मध्ये मध्ये बोलायला बघतोय. ठीक आहे, थोडंफार जास्त नाही. थोडं बोलीन, खरं बोलीन. हा, चल हा, सुरू ठीक कर. आहे. चल, ओके. कुठली टीम आहे पहिल्या फेवरेट? पहिली टीम आहे दिल्ली. क्या बात आहे. काय वाटतंय दिल्ली? तुला काय वाटतंय? दिल्लीची बॅटिंग ऑर्डर सॉर्ट वाटायला लागली मला बघून. हे बघ, कोण कोण मला आहे स्क्वॉड बोल. स्क्वॉड बघ. अभिषेक पोरेल, करुण नायर, KL राहुल, नितीश राणा, समीर रिजवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, माधव तिवारी, दुष्मंता चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, T नटराजन, विपरज निगम, मिचेल स्टार्क. आणि काय पाहिजे मित्रांनो? पुराणा विजय. काय पाहिजे मित्रांनो? मला असं वाटतं की यांची जी बॅटिंग लाईनअप आहे ना, हम्म. आता ही तुम्ही बघ. मला असं वाटतं की यार अभिषेक पोरेल आणि KL राहुल ओपन करतील. अभिषेक पोरेल यांचा फाइंड आहे, तर अभिषेक पोरेलला खेळणार ऑब्विसली. त्यानंतर नितीश राणा मला असं वाटतं की 1 डाऊन येईल, 2 डाऊन येईल ट्रिस्टन स्टब्स. 5ला मला असं वाटतं की हे समीर रिजवीला खेळवतील. 5ला समीर रिजवी. आशुतोष शर्मा 6ला खेळू शकतो. ही इज अ गुड पिंच हिटर बॅट्समन. पंजाबमध्ये असताना तो त्याने प्रूव्ह केलेलं. 7ला बापू अक्षर पटेल आणि 8ला कुलदीप, 9ला मिचेल स्टार्क, 10ला सॉरी आय फॉरगॉट, विपरज निगम सुद्धा आहे यांच्याकडे. विपरज निगम गुड ऑलराऊंडर. सो 8ला विपरज निगम, 9ला कुलदीप, 10ला मिचेल स्टार्क, 11ला T नटराजन. तसं ठरलेलं तसं मी काय बोललो नाही आहे, हाच बोलतोय. तर ते काय, फक्त मला असं वाटतं की ह्यांना मे बी यांची टीम बघितली नाही, एक मिडल ऑर्डर बॅट्समन, एक बॅकअप तरी असला पाहिजे यांच्याकडे. आशुतोष शर्मावर जास्त वेळ नाही देऊ शकत. कोण घेऊ शकतात मिडल ऑर्डर बॅट्समन आता? हा विषय. मिडल ऑर्डर बॅट्समन मला असं वाटतं एक ओव्हरसीज ऑप्शन तुम्ही बघावा याच्यामध्ये. जसं की आता कोण आहे? मिचेल मग पंजाबकडे नाही. ओके, ओव्हरसीज मे बी दे विल गो फॉर जेमी स्मिथ, असं मला असं वाटतं. जेमी स्मिथ इज अ गुड ऑप्शन. जेमी स्मिथ इज अ गुड पिंच हिटर बॅट्समन. सो त्याकडं ते जाऊ शकतात दिल्ली. बाकी मला असं वाटतं की स्पिन बॉलिंग सॉर्ट आहे यांच्याकडे. अक्षर, विपराज, यस. हे सगळे आहेत त्यांच्याकडे स्पिन बॉलर्स. कुलदीप यादव ऑब्विसली. तर ते सॉर्ट आहे. मिचेल स्टार्क सारखा एक अनुभवी खूपच जास्त स्पेस बॉलर आहे. अजून काही नको. मुकेश कुमार तर यांच्याकडे खेळतो भरपूर दिवस. तर बाकी सगळे सॉर्ट आहे. आपली ही घे आता सनरायझर्स. सनरायझर्स बद्दल म्हटलं काय अक्षर, तू मला सांग, सनरायझर्सला पहिले पाहिजे? 5 जणांमध्ये त्याला कोण हवंय? गरजच नाही. म्हणजे त्यांचा स्क्वॉड बघ. हा, लिसन गाईज. ट्रॅव्हिस हेड. वाच. ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, हेनरी क्लासन. भाई हा खेळणार आहे का? काय झालं हे? आता स्मरण रविचंद्रन. मला वाटलं अश्विन बॅट्समन. नाही. म्हटलं कुठं चालली आहे CSK? अनिकेत वर्मा. सगळ्यांना विकत चालले बरोबर. अरे ताप रे. अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, ब्रॅडन कार्स, हर्ष दुबे, त्यानंतर कमेंडो मेंडिस, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स, ईशान मलिंगा, हर्षल पटेल, जयदेव, कोण आहे? सॉरी, जिशानंद. मला असं वाटतं यार यांची SRH ना फंडाल हा राहिलाय. बॅटिंग अशी करायची ना की याला 250 रन मारायची. पण यांची बोंब काय आहे? बॉलिंग. जेवढे रन ते मारतात ना तेवढे रन ते कन्सिडर करतात. मागच्या वर्षी असे चालला होता प्रोग्राम, फायनल पर्यंत पोहोचले होते. बघ, मला वाटते SRH आता बॅटिंग सॉर्ट आहे. त्यांनी आता एक स्पिन बॉलरचा एक ऑप्शन ठेवला पाहिजे आणि एक
इंडियन फास्ट बॉलरचा एक ऑप्शन असला पाहिजे. कारण तुम्ही झॅम्पाला सोडलाय, हम्म. तुमच्याकडे स्पिन बॉलिंग तर हवीच आहे. झॅम्पा तसं म्हणजे एवढं काय भारी करत नव्हतं तुमच्याकडनं, पण एक इंडियन फास्ट बॉलर यार तुमच्याकडे असले. तुमच्याकडे उनाडकत आणि हे आहेत, पण तरी पण तुम्हाला अजून एक एक्सपिरियन्स बॉलर हवा आहे इंडियनमध्ये. मिडल ऑर्डर बॅट्समनमध्ये मला असं वाटतं कोणतरी मे बी गरज आहे काय? गरज आहे. मला तर सॉर्ट वाटली बॅटिंग तशी, पण ठीक आहे. म्हणजे टॉप ऑर्डर तर काय बोलायची गरज नाही. म्हणजे 6 यांच्याकडे आहे अनिकेत वर्मा, पण मे बी कार्तिक शर्मा किंवा यांच्याकडे ते जाऊ शकतात असं मला वाटतं इंडियनमध्ये. कारण बॅटिंग बघ यार, बॅटिंग काय ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरी क्लासन. तेच हेनरी टॉप क्लासन ऑर्डर, नाही, त्याच्या आधी टॉप ऑर्डर काय बोलायची गरजच नाही. टॉप ऑर्डर गन टीम. तेच 5 नंबरला नितीश कुमार रेड्डी. अजून काय पाहिजे? तर इंडियन फास्ट बॉलर, एक स्पिन बॉलर, एक मिडल ऑर्डर बॅट्समन, बाकीचं सगळे तुम्ही बॅकअप घेऊ शकता. बाकी पुढची टीम कुठली राहतात? PBKs घेऊया का? यस, पंजाब किंग्स. पंजाब किंग्स. पंजाब किंग्स पण गन टीम आहे ऑन पेपर. आता लिहून घ्या. फक्त सगळ्यात मोठा प्रश्न आता हा आहे पंजाब किंग्सचा की विल श्रेयस अय्यर प्ले ऑर नॉट ॲज अ कॅप्टन. यांचा स्क्वॉड बघ. श्रेयस अय्यर कॅप्टन, प्रियांश आर्य, पायला अविनाश, हरनूर बरार, मिचेल ओवन, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, निहाल वढेरा, यार अजमतुल्ला उमर जाई, मार्को यॅन्सन मॅन, शशांक सिंग. त्यांची टीम मला आपल्या काय म्हणायचं दिल्ली कुठली बघितली आपण आधी, सनरायझर्स पेक्षा जास्त गन वाटायला लागले. मार्कस स्टॉयनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग. बॉलिंग अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल. पुढचेच नाव मला वाचायचेच नाही, सगळी नावं एक नंबर आहेत. यांची टीमच मला सॉल्ट वाटते, यांना काही गरजच नाही. हे मुंबई थोडं मला मुंबई टाईप वाटायला. मुंबईचे कसे आहे ना की आता सगळी टीम तयार आहे, नुसतं आम्ही नवीन पोरं घ्यायला येणार आहे. ह्यांना ते पण घेतील का नाही तो प्रश्न. पण तुला ते श्रेयस अय्यरच्या प्रश्नावर काय तुझं म्हणणं आहे? श्रेयस अय्यरचं मला असं वाटतंय की त्याच्या जागी त्यांना एक, जर तो नाही खेळला कॅप्टनशिप तुम्ही देणार कोणाकडे, असा काही मोठा प्रश्न आहे. माझ्या डोक्यात 2 नावं येत आहेत. तुझं ह्याच्यावर काय मत आहे सांग? आपला विकेट किपर बॅटर आहे ना, प्रभसिमरन सिंग. मला असं वाटतं शशांक सिंग इज अ गुड ऑप्शन. या दोघांपैकी कोणतरी एक असेल जर यांच्या डोकी यांची फिरलीच. पण मला वाटतं काय, मला काय वाटते श्रेयस अय्यर खेळेल तोपर्यंत निवांत, असं मला वाटतंय. लेट्स सी. एक गोष्ट मला सांग ना, यांचे स्लॉट्स किती उरलेत ओव्हरसीज? 1 2 3 4 5 6, अजून 2 ओव्हरसीज स्लॉट उरलेत. आणि रिकी पॉन्टिंग कनेक्शन. ऑस्ट्रेलियाचे 2 अनकॅप तर नाही घुसणार त्याच्यामध्ये. तर ती एक आहे. बाकी सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की श्रेयस अय्यरने खेळलं तर कॅप्टन्सी कुठं करणार. बाकी गन टीम आहे, बाकी काही प्रश्नच नाही टीम मध्ये. काय गरज नाही बदलायची, काहीच गरज नाही या टीम मध्ये बदलायची. नेक्स्ट कोणती घेऊया? LSG. GT घेऊ. ठीक आहे. GT बद्दल यार मी काय बोलू यार. म्हणजे हे बघ, मागच्या वर्षी तरी पहिले 3च बॅट्समन असले गाजवत होते ना. हे बघा टॉप ऑर्डर त्यांची भारी आहे, पण आता शुभमन गिलचा फॉर्म बघता थोडं लोकांना वाटू शकतं खेळेल का नाही, काय होईल काय नाही. कारण आता स्टॅट्स बघितले तर या वर्षीचे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव दोघांचे पण थोडं क्वेश्चन मार्क आहे मोठा. पण शुभमन गिल तर वर्स्ट चाललाय आता फॉर्म त्याचा. साई सुदर्शन आहे मला असं वाटतं. साई काय लास्ट थोडंसं आउट ऑफ. खरं सांगतो मी लास्ट IPL सीझन बघितला. साई सुदर्शन एवढ्या कन्सिस्टन्सीने खेळत होता, मला असं वाटलं इंडियामध्ये चान्स मिळेल, हा लईच भारी काय खेळेल. एकदम खेळला तो, 1 इनिंग्स खेळला इंडियामध्ये टेस्ट मॅच होती तेव्हा. पण बाकी अशी चमक त्याला अजून दाखवता आली नाही. पण ह्यांच्या दोघांचं लई चर्चा चालली आहे तेवढ्या, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवच्या फॉर्म बद्दल. आता शिवाय द्यायला द्या. आय थिंक दे विल बाउन्स बॅक. बघूया कसं होतं मे बी इन दिस IPL सीझन. तर शुभमन गिल, जॉस बटलर, साई सुदर्शन 3 तर झाले राव इथंच. अजून पाहिजे तुम्हाला 4 नंबरला यार तुम्ही खेळवा. काय माहित ग्लेन फिलिप्सला चान्स मिळेल, बॅटिंग मिळेल विचारायला. सारखं नुसतं मागच्या वेळेला फिल्डिंग करत असतोय तुम्ही. मिळेल. ग्लेन फिलिप्स मे बी 4 पायामध्ये. 5ला शाहरुख खान. तेव्हा दुसरा ग्लेन फिलिप्स आमच्या CSK मध्ये ब्रेव्हिस.
मी सीएसके बोलतो दोन्ही माझं काय काम आहे मी सीएसके इथं विषय कोणाबद्दल चाललाय तुम्ही CSK सांगा हा. मग यार बघ 5ला शाहरुख खान गेला, 6ला तुम्ही यार वॉशिंग्टन सुंदर, 7ला टेवाटिया, 8ला राशिद खान बद्दल एक बोलतो. हा सीझन त्यासाठी चांगला जायलाच पाहिजे. लास्ट सीझन वॉज बिलो ॲव्हरेज सीझन फॉर राशिद खान असं मला वाटतं. ठीक आहे, राशिद खान चांगलं गेलं असतं तर GT वुड हॅव बीन पुढे गेली असती अजून. शाहरुख खान चांगला प्लेअर आहे. शाहरुख खान मस्त प्लेअर आहे, गन प्लेअर आहे. बॅटर किती Batter. नंबरला येतो 4 नंबर ते 5 नंबरला येईल आपल्याला. तो ग्राउंडवर मारतोय मग गौरीची कोण मारते बॉय 9ला सिराज. मित्र 9ला सिराज, 10ला प्रसिद्ध कृष्णा, 11ला यार रबाडा. अजून काय पाहिजे तुम्हाला? स्पिन बॉलिंग शॉट वॉशिंग्टन आणि राशिद फास्ट बॉलिंग शॉट. जास्त यांना काय बघायची गरज नाहीये. मे बी तरी पण यांच्यात एक असं आहे माणूस ज्याला खास आहे, तर नाव आहे आशिष नेहरा. तो अजून म्हणाला तर नक्कीच बघेल. म्हणजे एक समअप करायचं झालं तर त्यांना एक मिडल ऑर्डर बॅट्समन पाहिजे चांगला. हा, युअर राईट. पुढं आता कोणाला घेऊया रे? चल लखनौला घेऊया. लखनौ बद्दल तुझं काय मत आहे? ओपनिंग ह्याच्यापेक्षा भारी ओपनर्स कुठल्याच टीमकडे नाहीत. सॉरी लखनौ नाही, सॉरी राजस्थानचं होतं माझं म्हणणं. राजस्थान घे पहिला, आता राजस्थानचं बोललोय मी. अरे काय तू लखनौ नाही, सॉरी राजस्थान. कोण आहे तो ओपनर साक्षी यांच्याकडे? हे बघ काय म्हणलं, ओपनर कोण आहे त्यांच्याकडे? आपला यशस्वी जयस्वाल अँड कोण 16 वर्षीय आहे का 13 वर्षीय आहे, यंग जनरेशन सॉर्ट सुपरस्टार वैभव सूर्यवंशी. पहिल्या मॅच मध्ये दिल्या आईला पहिल्या बॉलला 6 मारला त्यानं मागच्या वेळेला, शतक मारला IPL मध्ये. त्यामुळे यार जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी असले असतील ना 6 ओव्हर 90 असली बॅटिंग वाली पोर त्यांच्याकडे. ठीक आहे, 1 डाऊन यार 1 डाऊन. आता ह्यांनी संजू सॅमसनला सोडला आहे, कोणाला तर दुसऱ्याला देऊन टाकलंय. पण बघा ते ह्यांच्यावरच वेळ आले गांडू, खरं सांगतो. त्यांनी यांचे ऑलराऊंडर सॉर्ट केलेत, पण यांना आता विकेट किपर बॅट्समनची गरज आहे तसं. अरे पण ऑलराऊंडर मध्ये कोण आहे अक्षय? आमचेच आहेत, आमचीच दोघं जण आहेत. रवींद्र जडेजा, सॅम करन दिसते, दुःख दिसते. आपण ह्याच्यावर फार बोलायला नको. CSKच्या वेळेमध्ये आम्ही बोललो. आपण रवींद्र जडेजा पण ठीक आहे. पुढं 3 नंबरला माझ्यामध्ये यांच्याकडे यार आत्ता तरी मी नाही आहे यांच्याकडे सॅम्पल सॅमसन, त्यांना 3 नंबरला कोणतरी बघावं लागेल असं मला वाटतंय. पण ध्रुव जुरेल सांगा आता ऑप्शन आहे यांच्याकडे. ध्रुव जुरेल 3ला, 4ला मे बी किंवा रियान पराग 3ला, 4ला ध्रुव जुरेल, 5ला शिमरन हेटमायर, 6ला माझ्या ते खेळतील डॉन फरेरा. डॉन फरेरा मस्त पेनशूटर बॅट्समन मे बी त्याला. 7ला जड्डू, 8ला सॅम करन, 9ला जोफ्रा, 10ला संदीप, 11ला मे बी तुषार देशपांडे किंवा नांद्रे बर्गर. पण स्पिन कोण आहे? स्पिनर कोण आहे? स्पिन बॉलिंग हवी आहे तुम्हाला राजस्थान. स्पिन बॉलिंग तुमच्याकडे 2 स्पिन बॉलर तुम्हाला हवे आहेत आणि एक ऑलराऊंडर स्पिन बॉलर. असं आता जड्डू आहे तुमच्याकडे, पण अजून एक त्यासाठी ऑप्शन कमी. एकच तुमच्याकडे मेजर ऑप्शन एकच आहे तेच. आणि दुसरं म्हणजे एक 3ऱ्या नंबरला कोणतं 3 नंबरला यार मला अजूनही म्हणजे सॉर्ट करायला पाहिजे. एक कोणतरी बॅकअप पाहिजे तुम्हाला. आणि स्पिन बॉलिंग यार हा ठीक आहे, त्याचा एक सॉर्ट करा तुम्ही. एक चांगला क्वालिटी स्पिन बॉलर तुम्हाला हवा आहे. बाकी अजून कोणाबद्दल बोलावं? आता लखनौ घेऊया. आता मगाशी बोललो लखनौ बद्दल. ओके, लखनौ काय वाटतंय? हे बघ पहिले 3 बॅट्समन तर शॉर्ट आहेत, पण ठीक आहे. पहिले 3 शॉर्ट आहेत, त्याच्यानंतर मिडल ऑर्डरला आपला मार्क्रम आहे. सॉरी 3ऱ्या नंबरला आहे. सॉरी मार्क्रम, मिचेल मार्श, निकोलस पुरन. 3 ओव्हरसीज झाली इथं. 4 नंबरला ऋषभ पंत येतोय तुमचा. 5ला मे बी आत्ता मला दिसतोय की मे बी बदोनी खेळेल 5ला.
हम्म. 5ला बदोनी, अब्दुल समद सुद्धा आहे यांच्याकडे गुड बॅटिंग ऑप्शन, तो एक आहे. ऑलराऊंडर्स मध्ये पण आपल्याकडे हम्म. मिचेल मार्श आहे, हम्म. त्यानंतर थांबतो का जरा, हम्म. वाचूनच देत नाहीस. अश्विन कुलकर्णी. हम्म. शहबाज अहमद. हम्म. शहबाज अहमद चांगला आहे म्हणजे गुड लेफ्ट आर्म आणि हे वगैरे RCB कडनं खेळतो होतो मध्ये भरपूर. पण यांची बॉलिंग बघ, आकाश सिंग, एक तरी आवेश खान, यांच्याकडे एक तरी ओव्हरसीज बॉलर आहे का हे बघ आकाश शामीला पण घेतलाय. वाचल्यावर वाटत नाही घेणं गरज आहे. बॉलिंग बघ यांची, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, आणि सगळे इंडियन बॉलर्स आहेत, सगळे हा. ओव्हरसीजचा एक पण नाही. मणिवरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर. तुम्ही ट्रेड केला रे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ज्याला आपण एका पण पॉईंट मला सांग, तुमचा मुंबईचा सगळ्यात ओजी प्लेअर होता तेंडुलकर, त्याच्या पोराला तुम्ही ट्रेड करून टाकलं, लाज नाही वाटली करताना तुम्हाला? हा? कारण आम्ही स्किल कडे गेलो. अर्जुन तेंडुलकर जागी कोणाला घेतला आम्ही विचार कर. वो कोयलाही आहे. अर्जुन कोयला देखील हिराली आहे आम्ही. हो. दॅट इज शार्दुल ठाकूर. येस, अजून काय पाहिजे? चांगला ऑप्शन. मग लावू CSK शिकावं मुंबईकडनं. अरे trade चल रे, करावं. ठीक आहे रे, ठीक आहे. चुका होता, हा. पण आता लक्षात ठेव, हा. 5 वर्सेस 5 चालू आहे आता. 6 कर मग बोल, ट्रॉफ्या 6 कर मग बोल, आता बोल नको. आता नसेल टीम एवढी भारी यांची. थांब. पण पहिला 5 मुंबईने जिंकला. हम्म. हा, पुढं. तर ह्यांची बॉलिंग यार, इंडियन बॉलिंग तर भरपूर आहे यांच्याकडे. स्पिनचे पण ऑप्शन चांगले आहेत असं मला वाटतंय. पण यार मिडल ऑर्डर हे मला बॅट्समन हवाय. मिडल ऑर्डर एक तरी बॅट्समन हवाय, कारण गन बॅट्समन कोणच नाहीये मिडल ऑर्डर मध्ये यांच्याकडे. आणि एक मे बी एक वर्सेस 5 बॉलर मे बी ऑलराऊंडर कडे जाऊ शकतात. मिडल ऑलराऊंडर एक मिळालं तुम्हाला, जसं की कुपर कॉर्नली किंवा, पण मिडल ऑर्डरची गरज आहे टीम, त्याशिवाय त्यांचं नाही. येस, सो आय थिंक वी आर डन. येस, उरलेलं 6 टीम आमच्या Yeah. उरल्या होत्या, त्या झाल्यात. आणि पहिले 8 नाही, पहिले पहिले 4 बोलून झालेत, आणि आता आम्ही 6 कम्प्लीट केले उरलेले, कारण की 16 तारखेला आहे IPL ऑप्शन. तर तेव्हा मग जे फायनल टीम्स बनतील का तोपर्यंत? फायनल टीम्स होऊन जात. फायनल टीम्सवर ओव्हरव्ह्यू तर तो व्हिडिओ तर येईलच, पण आता बिफोर ऑप्शनचा जो आमची सगळी टीम्स राहिलेली ते आजच्या व्हिडिओमध्ये झाले कम्प्लीट. आणि पुढचा व्हिडिओ आपण कशावर करणार आहे? तुला माहितीये 50 पेक्षा जास्त प्लेअर असे आहेत जे 2 करोडच्या बेस प्राइस वर आहेत. त्यांनी इमॅजिन. तर या IPL ऑप्शन मध्ये ना गन प्लेयर्स आहेत बघ. इंग्लंडचे जे खेळले ना, बेन डकेट आहे IPL ऑप्शन मध्ये, जेमी स्मिथ आहे, व्यंकटेश अय्यर आहे, ही सगळी लोक आहेत. LSG तर सगळ्यात मोठा त्यावेळेला कापला गेला जेव्हा त्यांनी रवी बिश्नोईला सोडलं. मे बी दे विल गो बॅक फॉर मी. आणि SRH न पण शामीला का सोडला? बॉलिंग अटॅक अजून स्ट्रॉंग झाला असता, पण ठीक आहे. SRH ला स्पेनची गरज आहे भरपूर. झॅम्पाला सोडला, झॅम्पाला सोडून काय करत नव्हता. ठीक आहे, पण तो ही विल कम अंडर द हॅमर. त्याला बघूया कसं होतंय आपण. सो इट्स गॉन व्हेरी इंटरेस्टिंग ऑप्शन टू वॉच. फक्त मुंबई आणि ह्याच्यासाठी पंजाबसाठी गरज नाही. चेन्नई वाला चांगले का रे? आता आम्ही बघणार चेन्नई काय घेते, बाकी हम सिर्फ तमाशा देखेगा ऐसे एकदम. तू दे ऑप्शन, मग बोलूया ना आपण कुठली टीम चांगली आहे. 2000 बघा, एकदा सगळी टीम सगळ्यांचे फायनल झाले, मग व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये आम्ही प्रेडिक्शन्स करू की IPL या वेळेसची कुणाची ट्रॉफी कुणाच्या हातात जाणार, काय वाटतंय चान्सेस. टॉप 3 टीम्स काढू ना जे जिंकू शकतात. ओके, एकदा ऑप्शन होते. ऑप्शन मध्ये आपण त्यावर एक होते की कोणती टीम सगळ्यात जास्त स्ट्रॉंग वाटते ह्याचं टायटल कंटेंडर. येस, टिल देन स्टे ट्यून्ड ऑन द